नमस्कार। सर्वप्रथम मी सर्व भारतवासियांना या वर्षातला पहिला सण संक्रांती याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। आजचा हा भोगीचा दिवस, स्वर्णिम दिवस आणि आज पार्थ महाविद्यालय यांचं आज गॅदरिंग होतं, वार्षिक स्नेह संमेलन। आपण प्रत्येक शाळेचं स्नेह संमेलन बघतो, पण आज इथे काय विशेषता होती तर राष्ट्रीय एकात्मता हा धागा धरून या शाळेने आज आपलं वार्षिक स्नेह संमेलन केलेलं आहे। मागच्या 17 वर्षापासून मी या शाळेला बघते। आदरणीय रमेश पवार सर आणि सौभाग्यवती सुनीता पवार ताई यांच्या नेतृत्वात या शाळेने अतिशय उंची गाठलेली आहे। वर्षभरातले प्रत्येक सण खूप चांगल्या पद्धतीने मुलांच्या पार्टिसिपेशनने ही शाळा चांगल्या पद्धतीने साजरा करते। राष्ट्रीय एकात्मता जपताना या शाळेने आपलं नाव लौकिक केलेलं आहे। मी परत एकदा या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते। आणि आजचं आपण हे जे वार्षिक स्नेह संमेलन बघितलं तर या 20 परफॉर्मन्समध्ये विविधता होती। प्रत्येक जाती, धर्म आणि संस्कृतीला समोर ठेवून परफॉर्मन्स केलेले होते आणि कुठे ना कुठे शेवटी राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्ती याच्यावर आधारित हा अतिशय सुंदर सोहळा आज आम्ही अटेंड केला। आधी वाटलं होतं की थोडा वेळ अटेंड करून निघू, पण इतका सुंदर वार्षिक स्नेह संमेलन होतं की आम्ही जागेहून हलू शकलो नाही। हीच या कार्यक्रमाची उंची आहे। मी परत एकदा ताईचं अभिनंदन करते आणि रमेश पवार सर यांना स्पेशली सांगते की या पूर्ण स्नेह संमेलनाचं जबाबदारी त्यांनी वहिनीला दिली होती आणि पवार मॅडमनी ती अतिशय उत्कृष्टरीत्या सांभाळली। हेच आहे महिला सक्षमीकरण। परत एकदा सर्वांना शुभेच्छा देते। धन्यवाद। थीम होती, खूप उंचीची थीम है, राष्ट्रीय एकात्मता विविधता में एकता, जिस पर हमारे भारत की संस्कृति टिकी हुई है। ऐसा बहुत ही अच्छा टॉपिक आज के वार्षिक स्नेह सम्मेलन का था। सौभाग्यवती मनीषा संजय भंसाळी, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष। विद्या मंदिर N2 आमची पार्थ इथे 1ली ते 10वी सेमी ही इंग्लिश मीडियमची शाळा आहे। तर आजचा जो थीम होता तो मराठी सांस्कृतिक, म्हणजे मराठी सांस्कृतिक जी आहे ती आपण जपत नाही। त्या थीम मधून मी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की आपण सर्व धर्म समभाव अशा हेतूचा हा आजचा गॅदरिंगचा प्रोग्राम झाला। याच्यामध्ये सकाळी कुचे साहेबांनी हजेरी लावली, बदनापूरचे आमदार आहेत, त्याच्यानंतर भंसाळी ताई, चव्हाण ताई आणि ह्या सर्वांनी इथे हजेरी लावली आणि कार्यक्रम उत्साहात असा पार झाला। उद्या जो संक्रांतीचा सण आहे त्या संक्रांतीच्या मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते। पार्थ विद्या मंदिर N2 न्यू एसटी कॉलनी। पार्थ विद्या मंदिर न्यू एसटी कॉलनी येथे 17वे वार्षिक स्नेह संमेलन साजरे करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा विधानसभा बदनापूरचे सदस्य, आमचे जवळचे मित्र आमदार सन्मान्य कुचे साहेब यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझे पिताश्री नारायणरावजी पवार हेही उपस्थित होते। त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख विशेष अतिथी म्हणून आमच्या ताई सौ बंसाळीताई ह्या भारतीय महिला मोर्चांच्या अध्यक्ष आहेत, त्याही पूर्ण वेळ या कार्यक्रमाला दिल्यात। त्याबरोबर शालेय समितीच्या अध्यक्षा भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षा चव्हाणताई यांनीही कार्यक्रमाला पूर्ण वेळ दिला। या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते, सर्व पालक या ठिकाणी उपस्थित होते। जवळजवळ 600 ते 700 पालक या ठिकाणी होते आणि जवळजवळ 300 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेला होता। या कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्कृष्ट हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे पार पडला। खरं तर विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्साहपूर्वक खूप सहभाग नोंदवला होता आणि त्यांची प्रेरणा बघून हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टरित्या या ठिकाणी साजरा करण्यात आला। या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी अत्यंत मेहनत घेतली। शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम यांनी सर्व टीमला सोबत घेऊन अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन केलं। त्याबद्दल त्यांचे स्वतः मी संस्थेचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि कार्यक्रमाप्रसंगी सर्व आलेल्या पाहुण्यांचं मी उद्याच्या मकर संक्रांती निमित्त सर्व पालकवर्ग, सर्व विद्यार्थी आणि आलेल्या पाहुण्यांचं मी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद। माझं नाव मी रमेश नारायण पवार, संस्थेचे अध्यक्ष आहे। धन्यवाद।